हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही। बारामतीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला। अजित पवारांची शरद पवारांवर टीका। सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा। मात्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती। 20 जानेवारीला जरांगेंचा चलो मुंबईचा नारा, 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज मुंबईमध्ये धडकण्याचा दावा। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कात आमरण उपोषणाची घोषणा। शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल। जरांगे पाटलांना उपोषण न करण्याचं फडणवीस यांचं आवाहन। तर रक्तांचे नातलग म्हणजे कोण हे सरकारनं स्पष्ट केल्याशिवाय 20 जानेवारीच्या आंदोलनावर जरांगे पाटील ठाम। कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न सुरू, सरकार प्रयत्नशील। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अज्ञातांकडून गोळीबार, एकाचा मृत्यू तर 3 जखमींवर साय रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताला पॅरोलवर सोडलं तेव्हा गृहमंत्री कोण होतं? 2016 सालचं उदाहरण देत संजय राऊतांचं फडणवीसांवर बोट, तर राऊतांना उत्तर देण्याइतका स्तर खालावलेला नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। सलीम कुत्ता आणि बडगुजरांचा व्हिडिओ, तो भाजप पदाधिकाऱ्यांच्याच पार्टीतला। फोटो दाखवत संजय राऊतांचा आरोप, तर राऊत लवकरच तुरुंगात जातील, नितेश राणेंचा इशारा। वरळीतील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी, बीएमसीच्या तुजेरीवर दरोडा टाकणाऱ्यांचे आमच्यावर आरोप। क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती, एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र। बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, मकाऊतील व्हिडिओशी बडगुजरांचा संबंध नाही, तो व्हिडिओ मला कुणी दिला हे भाजप आणि संघाच्या लोकांना माहित आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींची सहाय्यक अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी। वीज बिल वसुलीवरून दळवींची शिवराळ भाषा वापरत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला धमकी। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द। 5 वर्षे शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यातल्या घरी क्वारंटाईन। रायगडच्या माणगावमध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक। 1500 किलो जिलेटिनसह 70 किलो डिटोनेटर जप्त, एकाला अटक। शनी शिंगणापूरमधील देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला। कामगार युनियन सोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास 400 कर्मचारी 26 डिसेंबर पासून संपावर जाणार। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 153 वर, आज 50 नव्या रुग्णांची नोंद। सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81%। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।